आता बॅलेट पेपरवरती मतदान होणार. कॉक्रोच जनता पार्टीने मोठी मोहीम सुरू केली आहे. निवडणूक आयोगाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. कित्येक लोक म्हणतायत बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, पण लोकांचं म्हणणं कोणीही ऐकत नाही. यासाठी आता कॉक्रोच जनता पार्टीने एक मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये तरुणांना रोजगार नाही, निवडणूक आयोगाचा मुद्दा आणि देशातील तरुणांसाठी आवाज उठवला जाणार आहे. काही महिन्यापूर्वी लोकांनी ज्या कॉक्रोच जनता पार्टीकडं एक सोशल मीडिया अकाउंट म्हणून पाहिलं होतं, त्याच कॉक्रोच जनता पार्टीने देशातील तरुणांना जागं केलंय. आंदोलन संपल्यानंतर बहुतेक संघटना शांत बसतात. काहींची ताकद कमी होते, काहींचं अस्तित्व संपतं. पण कॉक्रोच पार्टीच्या बाबतीत मात्र तसं घडताना दिसत नाही. CJP पुन्हा एकदा देशभरामध्ये मोठी मोहीम राबवणार आहे. ही मोहीम खास करून देशातील तरुणांसाठी असणार. नेमकं कॉक्रोच जनता पार्टी कोणती मोहीम राबवणार आहे आणि त्या मोहिमेचा उद्देश काय? कारण की सध्या भाजप सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवत आहे. त्यामुळे कॉक्रोच पार्टीची ही मोहीम अनेकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, CJPने कोणती मोहीम सुरू केली. पत्रकार परिषदेला सुरुवात करताना अभिजित दिपकेने पहिल्यांदा आंदोलनाचा उल्लेख केला. अभिजित दिपकेने सांगितलं, या आंदोलनामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. यामध्ये आमचा काही वाटा नव्हता, देशातील तरुणांचा वाटा होता. देशामधील तरुण जागरूक झाले, त्यामुळं हे सर्व घडलं. अभिजितने पुढे सांगितलं, कारण की गेल्या 12 वर्षापासून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. आपण जर सरकारच्या विरोधामध्ये बोललो तर आपल्यावरती कारवाई होईल. पण आता आंदोलनानंतर तरुणांच्या मनामध्ये जी भीती होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. आपण सर्वांनीच पाहिलं, तरुण रस्त्यावरती उतरले, सरकारला जाब विचारला आणि सरकारला देखील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावा लागली. त्यामुळं आता देशातील तरुणांना रोजगार मिळावा, तसेच देशातील तरुण अधिक जागरूक व्हावे, त्यासाठी एक मोहीम राबवणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून ही मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेचं नाव आहे क्या बोलती पब्लिक. ही मोहीम म्हणजे फक्त सभा किंवा आंदोलन नसणार. प्रत्येक राज्यातील नागरिकांबरोबर संवाद साधायचा, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यांच्या मते कोणता बदल व्हायला हवा या गोष्टीवरती बोलायचं. क्या बोलती हे पब्लिक या मोहिमेचं कारण अभिजित दिपकेने सांगितलं. या देशामध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग आहे, पण मोठी समस्या आहे ते तरुण कोणासंगही संवाद साधत नाहीत. त्या तरुणांच्या अपेक्षा काय, त्यांचे स्वप्न काय, त्यांना रोजगार आहे की नाही, त्यांना देशाबद्दल काय वाटतं याबद्दल कोणीही जाणून घेत नाही. अभिजित दिपकेने सांगितलं, जर देशाचं भवितव्य घडायचं असेल तर तरुणांचं म्हणणं ऐकावं लागेल. तरुणांच्या समस्या समजून घ्यायला हव्या, त्यांना ज्या अडचणी असतील त्या सोडवणं गरजेचं आहे. जर तरुण सक्षम असतील तरच भारत पुढे जाईल. अभिजित दिपकेने यावेळेस निवडणूक आयोगाबद्दल एक कठोर भूमिका घेतली. आता निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून काम करतंय हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिजित दिपकेने स्पष्ट सांगितलं, निवडणूक आयोगावरती लोकांचा विश्वास कमी होत चाललाय. अगोदर लोक मतदान करून सरकार निवडत होते, पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, सरकार ठरवणार कोण आम्हाला मतदान करणार आणि कोण करणार नाही. अभिजित दिपकेने सांगितलं, लोकशाही फक्त मतदानावरती चालत नाही, निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजे. जर नागरिकांच्या मनामध्ये निवडणूक आयोगाबद्दल शंका असतील तर लोकशाहीचा पाया कमकुवत होतो. दुसरं म्हणजे अनेक लोक कमेंट करतायत, देशामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हायला हव्या. इतर मोठ्या मोठ्या देशामध्ये बॅलेट पेपरवरती होतात, मग आपल्या भारतासारख्या देशामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान का होत नाही? खरं तर यासाठी अनेक लोकांनी आवाज उठवला होता, पण त्याचा पुढं काही उपयोग झाला नाही. आज देशातील बरीचशी जनता म्हणते बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, पण निवडणूक आयोग लोकांचं म्हणणं ऐकत नाहीये. अभिजित दिपकेने पुढे हे देखील सांगितलं, अनेक लोक ठराविक पक्षाला, ठराविक व्यक्तीला मतदान करतात, त्यानंतर ते व्यक्ती आमदार होतात, खासदार होतात, पण संध्याकाळी तेच आमदार दुसऱ्या पक्षामध्ये जातात. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? आपण मतदान केलं दुसऱ्यासाठी आणि सत्तेमध्ये आला तिसरा व्यक्ती, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. म्हणजे ते लोकशाहीचा पूर्णपणे घातच केलाय. अभिजित दिपकेने या दरम्यान हे सरकार ED CBIचा वापर राजकीय पक्षांना दाबण्यासाठी करतोय. आता मात्र देशातील तरुण जागा झालाय आणि तरुणांना जागरूक ठेवण्यासाठीच क्या बोलती हे पब्लिक ही मोहीम आम्ही सुरू करतोय. याचबरोबर अभिजित दिपकेने गोदी मीडियांचाही उल्लेख केला. अभिजित दिपकेने सांगितलं, काही मीडिया चॅनल सरकारच्या बाजूने चालतात, दोन्ही पक्षाचे बाजू मांडत नाही. सरकारने चुकीचा जरी निर्णय घेतला
तरी गोदी मीडिया सांगते सरकारने योग्य निर्णय घेतला आणि त्यांचं कौतुक केलं जातं. अशा मीडिया चॅनलमुळे लोकांचा आवाज सरकारपर्यंत जात नाही. जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्यामध्ये तेच घडलं. देशामधील मुख्य मीडिया चॅनल गोदी मीडिया यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, परंतु काही ठराविक आणि ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या पत्रकारांनी आंदोलनाची प्रत्येक बाजू सोशल मीडियावरती मांडली. म्हणजे देशातील मोठ्या मीडिया चॅनलला जे काम करायचं ते करत नाहीत, नेहमी सरकारचं कौतुक करत असतात. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण होतो. पण देशातील तरुण बेरोजगार आहेत, शिक्षण व्यवस्थित नाही, या विषयावरती मात्र कोणीही बोलत नाही. फक्त जाती धर्मावरती गोष्टी केल्या जातात. आम्ही अमुक मंदिर बांधलं, आम्ही तमुक मंदिराला देणगी दिली. प्रत्येक तरुणांना रोजगार कधी मिळणार, शिक्षण इतकं महाग का झालंय, या प्रश्नावरती देशातील तरुणांनी उघडपणे बोलायला हवं, तरच सरकारला जाग येईल. अभिजित दिपकेने स्पष्ट सांगितलं, सरकारी शाळांची अवस्था इतकी बिकट झाली, नाविलाजाने पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकतायत. त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्यातील मंत्री त्यांचे मुलं बाहेर परदेशामध्ये शिकतात. त्यांच्याच मुलांनी जर सरकारी शाळेमध्ये शिकलं तर सरकारी शाळा एकदम व्यवस्थित चालतील. कारण की जेव्हा मंत्र्यांचीच मुलं जर सरकारी शाळेमध्ये असतील तर कोणतीही सरकारी शाळा बंद पडणार नाही. आज मीडियम क्लासमधील मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथे लाखो रुपयाचं डोनेशन घेतलं जातं. त्या मुलांचे गुण चांगले असतात, टॅलेंट असतं, तरी देखील त्यांना ॲडमिशन मिळत नाही. कारण काय, फक्त त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून. हेच आपल्याला आता बदलायचं आहे. मुलांना गुणवत्तेच्या आधारे ॲडमिशन मिळायला हवं. जर देशामधील तरुण जागरूक असेल, तो जर वेळोवेळी सरकारला प्रश्न विचारत असेल तरच देशामधील सरकार व्यवस्थित चालेल, नाहीतर सरकार मनमानी करत राहील. त्यामुळे क्या बोलती है पब्लिक ही मोहीम कॉक्रोच जनता पार्टी सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये राबवणार आहे. आपल्याला काय वाटतंय, कॉक्रोच जनता पार्टी जी मोहीम राबवणार आहे, तरुण त्याला समर्थन करतील का? तरुण आवाज उठवतील का? तरुण स्वतःच्या समस्या मांडतील का? आणि क्या बोलती है पब्लिक या मोहिमेनंतर काही बदल घडू शकतो का? आपलं काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा.